दुर्गम आदिवासी भागांच्या विकासासाठी नागरिक आक्रमक, 15 दिवसात कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा। तळोदा तालुक्यातील केलीपाणी, बेडवाई, विहिरीमाळ, गोडमाळ, अक्राणी व परिसरातील दुर्गम आदिवासी भागांच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी शासनाकडे पुन्हा एकदा निवेदन सादर केले आहे। मुख्यमंत्री, केंद्रीय पर्यटन मंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यटन मंत्री, आरोग्य मंत्री, आदिवासी विकास मंत्री, खासदार, आमदार तसेच जिल्हाधिकारी नंदुरबार यांना हे निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात परिसरातील रस्ते, शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, शिक्षण, मोबाईल नेटवर्क आणि इतर मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याचे नमूद करण्यात आले आहे। विशेषतः खामला ते अक्राणी हा प्रमुख मार्ग अत्यंत खराब अवस्थेत असून मोठमोठ्या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे। पावसाळ्यात हा मार्ग बंद पडण्याची शक्यता असल्याने रुग्ण, गर्भवती महिला, विद्यार्थी व शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले। नागरिकांनी दजापाणे, अक्राणी, केलीपाणे, बेडवाई, विहिरीमाळ, गोडमाळ या प्रस्तावित रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, खामला अक्राणी रस्त्याची दुरुस्ती करावी, अक्राणी महालाच्या संवर्धनासाठी विशेष निधी मंजूर करावा, तसेच डोकीघाट व तेलाघाट परिसराला पर्यटन क्षेत्राचा दर्जा द्यावा अशी मागणी केली आहे। याशिवाय केलीपाणी गावाचे नाव विविध शासकीय व ऑनलाईन अभिलेखामध्ये चुकीचे केवडापाणी असे नोंदवले गेले असल्याने ती त्रुटी दुरुस्त करून केलीपाणी अशी अधिकृत नोंद करण्याची मागणीही करण्यात आली आहे। नागरिकांनी भारतीय संविधानातील कलम 14, 21, 38 आणि 46 तसेच 5व्या अनुसूचीचा उल्लेख करत आदिवासी भागांच्या विकासासाठी शासनाची घटनात्मक जबाबदारी अधोरेखित केली आहे। दरम्यान निवेदनातील मागण्यावर 15 दिवसांच्या आत ठोस कार्यवाही करून लेखी माहिती द्यावी, अन्यथा नंदुरबार जिल्ह्यातील कार्यालयासमोर शांततामय धरणे आंदोलन, बेमुदत आमरण उपोषण आणि व्यापक जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे। तसेच आवश्यकतेनुसार मुंबई उच्च न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचाही इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार।